त्याचबरोबर आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात मे महिना सुरू झाल्यावरती आणि प्रचंड प्रमाणात उष्णता असल्यामुळे आहे. आज सासवडला घोरवडी आणि गाराडे या दोन धरणांबरोबर वीरमधून सुद्धा आपल्याकडे योजना आहे. पाण्याची पातळी गाराड्याची आणि घोरवडीची कमी झाल्यामुळे आपल्याला संपूर्णतः 100% वीरवरती अवलंबून राहावं लागते. वीरच्या धरणामध्ये पाणी येत असताना एक साताऱ्याच्या फीडरवरनं आणि एक आपल्या पुणे जिल्ह्यातल्या फीडरवरनं आणि त्याच्यामधला गॅप काही वेळेस जे लोड शेडिंग असतं त्याच्यामुळे साधारणतः 12 ते 14 तासाचा गॅप हा पाण्याचा लोड शेडिंगमुळे पडतो आणि त्यामुळे तिथं पाणी सातत्याने 24 तास आपल्याला उचलता येत नाही. परंतु नगरपालिकेने आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी सासवडला असणाऱ्या किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीला विनंती केली आणि त्यांनी त्या विनंतीला मान देऊन CSRच्या माध्यमातून जनरेटर बॅकअप हा कांबळवाडी आणि वीर या दोन्ही ठिकाणी दिलाय. त्यामुळे जो लोड शेडिंगचा गॅप आहे तो बऱ्यापैकी कमी होईल. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, आज कांबळवाडीमध्ये आपण सोलर बॅकअप संपूर्णपणे पाण्याला घेतलेला आहे. मागच्याच महिन्यामध्ये विखे पाटील साहेबांनी त्या ठिकाणी वीर धरणावरती सुद्धा फ्लोटिंग सोलरसाठी प्राथमिक स्वरूपामध्ये DPR बनवण्याच्या बाबत सूचना केलेल्या आहेत. त्याच्यामुळे जवळपास नगरपालिकेच्या लाईट बिलामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी कपात होईल आणि आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वीरचं पाणी उपलब्ध होईल. त्याचबरोबर येणारी जी नवीन योजना आहे 2024ला जी अमृत 2 मधून आपली वीरची योजना त्या ठिकाणी होऊ घातलेली आहे. त्या योजनेसाठी सुद्धा सातत्याने आम्ही कॉन्ट्रॅक्टरचा फॉलोअप घेतोय, सरकारचाही फॉलोअप घेतोय. त्या योजनेतल्या काही त्रुटी होत्या त्याही दुरुस्त केलेल्या आहेत. त्यामुळे ती योजना लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सासवडला येत आहेत आणि त्या योजनेचं भूमिपूजन होऊन कमीत कमी वेळेमध्ये ती योजना पूर्ण करायचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून ती योजना झाल्यानंतर आता आदरणीय उपनगराध्यक्षांनी सभापतींनी सर्वांनी सांगितल्याप्रमाणे रोजचं पाणी नगरपालिकेला उपलब्ध होईल आणि आपल्याला कमी पाणी हे गाराडे आणि घोरवडीमधून उतरावं लागेल. याच्यावरती आपण अवलंबून आहोत.